सध्या 95% इंडियन्स अजूनही फायनान्शियली फ्री नाही, तर ते सर्व्हायवल मोडमध्ये आहेत. त्याचं मेन रिझन म्हणजे EMI ट्रॅप्स. दिस इज एपिसोड 11 ऑफ 90 डेज टू फायनान्शियल लिटरसी. आता यात काही रॉकेट सायन्स नाहीये. फोन, बाईक, कार, पर्सनल लोन, BNPL सारख्या मल्टिपल लोन्स घेतल्यावर माणूस एका EMI ट्रॅपमध्ये फसतोच आणि आयुष्यभर EMIच भरत राहतो. आता यातून बाहेर पडायचे 3 स्टेप्स आहेत आणि व्हिडिओच्या एंडपर्यंत थांबलात तर मी तुम्हाला एक बोनस टिप पण देणार आहे. फर्स्ट, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 50-30-20% रूलचा वापर करा. पूर्ण कंटेक्टसाठी माझ्या पेजवर जाऊन माझे सगळे व्हिडिओज बघून घ्या. सेकंड, ॲव्हलांच मेथड वापरा. ज्या लोनचा इंटरेस्ट जास्त आहे तो लोन आधी पे ऑफ करायचा ट्राय करा. याने जेव्हा सगळे लोन्स तुमचे क्लिअर होतील तर तुमचा पण कॉन्फिडन्स वाढेल. थर्ड, जर तुम्हाला काही महिन्यांसाठी EMI भरता येत नसेल तर तुम्ही तुमचे इमर्जन्सी फंडचा वापर करू शकता. यावर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ माझ्या पेजवर अपलोड केलाय, तो जाऊन बघून घ्या. आता एक टिप जी नॉर्मली लोक यूज तर करत नाही, बट इफ डन स्मार्टली तुमचा स्ट्रेस खूप कमी होऊ शकतो. ते म्हणजे लोन कन्सॉलिडेशन. यात तुम्ही इतर लोन पे ऑफ करायला एक कमी इंटरेस्टमध्ये पर्सनल लोन उचलतात. यामुळे तुमचा फोकस एकच लोनवर राहतो आणि वेगळ्या इंटरेस्टमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. हा फक्त एक अट आहे, तुमचा सिव्हिल स्कोअर चांगला असायला हवा. यावर सुद्धा तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ आपल्या पेजवर भेटेल. सो EMI ट्रॅप्समध्ये पडू नका. स्वतःचे एक्सपेन्सेस नीट मॅनेज करायला शिका आणि असंच एज्युकेशनल रीलसाठी मला फॉलो करा.